नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दत्त जयंतीच्या दिवशी घरातच करा ही चमत्कारी सेवा. हो मित्रांनो, दत्त जयंती काही दिवसावर आहे. 26 डिसेंबरच्या दिवशी दत्त जयंती आहे. स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असतो. आणि दत्त जयंती येण्याच्या आधीचे जे 7, 8, 10 दिवस असतात त्यामध्ये भक्तगण सेवा करतात, पारायण लावतात, पारायण पूर्ण करतात. कारण वर्षाचा शेवट हा चांगला झाला तर नवीन वर्षसुद्धा सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे येते अशी मान्यता असते. तर मित्रांनो, दत्त जयंती आहे 26 डिसेंबरच्या दिवशी. तर या दिवशी तुम्ही घरातच राहून स्वामींची सेवा केली तरी चालेल. दत्तांचा फोटो, दत्तांची मूर्ती असेल तर दत्तांचा फोटोची सेवा केली तरी चालेल, किंवा स्वामींचा फोटो असेल स्वामींची सेवा केली तरी चालेल, कारण ते एक रूप आहे. तर मित्रांनो, सेवा कशी करायची? तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आंघोळ वगैरे करायची आणि दत्ताचा मंत्र जप करायचा, एक माळ. तो आहे श्री दत्ताय नमः, श्री दत्ताय नमः. बस एवढं केलं तरी चालेल. मग सकाळी तुम्ही काही नाश्ता केला असेल किंवा काही केलं नसेल तरी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य देवघरात ठेवा. दुपारी तुम्ही जे स्वयंपाक कराल तो स्वयंपाकचे एक ताट बनवा त्या जेवणाचं आणि ते देवघरात ठेवा. काही गोडधोड करता आलं तर अतिउत्तम. पुन्हा रात्रीसुद्धा तसंच नैवेद्य दत्त महाराजांना दाखवायचा आहे, परंतु त्याआधी संध्याकाळी तुम्हाला दत्तात्रय वज्र कवच एक वेळेस वाचायचं आहे. हो, दत्तात्रय वज्र कवच एक वेळेस तुम्हाला वाचायचं आहे. तुम्ही हे सकाळी वाचलं तरी चालेल किंवा संध्याकाळी वाचले तरी चालेल, तुमच्यावर आहे. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही दत्तात्रय वज्र कवच एक वेळेस वाचायचे आहे आणि पुन्हा श्री दत्ताय नमः, श्री दत्ताय नमः या नामाचा जप करायचा आहे. आता प्रश्न पडेल की दत्तात्रय वज्र कवच कुठे मिळेल, कुठून आणावं? कारण सगळ्यांना मिळेल असं नाही. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा, आम्ही तुम्हाला दत्तात्रय वज्र कवच तिथे दिलेला आहे. तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कॉपी पेस्ट करून घ्या किंवा लिहून घ्या. आणि वज्र कवच तिथे नसेल तर लिंक असेल त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला वज्र कवच मिळेल. तर मित्रांनो, नक्की 26 डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी ही सेवा अवश्य करा. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.